नमस्कार, मी अरविंद वसे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज मी आलो रुद्र एंटरप्राइजेस थिविम थिविम गोवा यांना भेट देण्यासाठी. माझं नाव पुरुषोत्तम अभ्यंकर, रुद्र एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आहे. बरं. आणि तुमच्यासोबत आणि कोण? आमच्यासोबत हे दत्ताराम वसे, त्यानंतर केशव अभ्यंकर, बरं. त्यानंतर हे दिलीप वेंगुर्लेकर आणि सदाशिव कौशल. बरं. तर आज पूर्ण गोव्यात तुमच्या दुकानाचं नाव ऐकतो मी, रुद्र एंटरप्राइजेस. हे कशामुळे तुमचं नाव झालंय? आमचं नाव आमच्या लोकांना जी आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे आमचं नाव झालेलं आहे. बरं. त्यामुळे आज सगळीभर गोव्यात इकडे तिकडे सगळीभर आमच्या रुद्र एंटरप्राइज कडून जी सर्व्हिस मिळते ती चांगली सर्व्हिस मिळते, म्हणून सगळी लोक जास्तीत जास्त आमच्याबरोबर आमच्या बिझनेसात इन्व्हॉल्व आहेत. बरं. तर तुम्ही काही पुढे माहिती सांगू शकता? तुमचं नाव आणि तुमची ओळख सांगू शकता? माझं नाव दत्ताराम वजे. आम्ही हे रुद्र एंटरप्राइजेस हे मागच्या 5 वर्षांपासून करतोय बिझनेस. तर ॲक्च्युअलमध्ये आम्ही खूप स्मॉल स्केलमध्ये सुरू केलं होतं, पण ऑटोमॅटिक आम्ही दिलेल्या सर्व्हिसमुळे आणि आम्ही मार्केटमध्ये जे रिलेशन ठेवलं रिटेलर्स म्हणा किंवा कस्टमर बरोबर, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जो सपोर्ट दिला त्याच्यामुळे आज आम्ही एवढ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आम्ही ज्या ज्या रिटेलर्सना सर्व्हिस देतो त्यांना फक्त प्रोडक्ट आम्ही सेल करत नाही, तर त्याच्या मागून जी काय सर्व्हिस लागते किंवा रिप्लेसमेंट, वॉरंटी, गॅरंटी जे काय असतं ते टाईम टू टाईम दिल्यामुळे प्रत्येक कस्टमरने आम्हाला चांगली रेटिंग दिलेली आहे आणि त्याच्यामुळेच आपण आज मार्केटमध्ये आहोत आणि चांगल्या स्टेजला आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही ह्या बिझनेस सुरू करण्याआधी मार्केटमध्ये जो सर्वे केला होता त्याप्रमाणे जे कोणी सप्लायर असतील तर त्यांच्याकडून सेल नंतर जी सर्व्हिस भेटायला पाहिजे ती भेटत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावर आधी जास्त भर दिला आणि म्हणून त्याच्यानंतरच आम्ही बिझनेस सुरू केला. तर हे रिटेल आणि होलसेल पण आहे तुमचं, असं मी ऐकलंय. हो, हा आमचा रिटेल काउंटर आहे आणि आमचं पूर्ण नॉर्थ गोव्यामध्ये होलसेल सप्लाय चालतो. बरं. आणि त्याच्या रिटेलच्या अनुषंगाने आपण रिटेलचा जो काय रेट असतो तो रिटेल काउंटरला देतो आणि होलसेलचा जो रेट आहे तो होलसेलला देतो आणि पूर्ण नॉर्थ गोव्यामध्ये आम्ही सप्लाय करतो आता सध्या. तर तुमच्या शॉपमध्ये काय काय मिळतं हे तुम्ही दर्शकांना सांगू शकाल का? हो, तर आमच्याकडे रिटेल काउंटरला इलेक्ट्रिकल शॉपसाठी जे काही मटेरियल लागतं ते पूर्ण रेंज आमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण घरासाठी जर सामान घेत असाल तर तुम्ही पूर्णपणे सगळ्या वस्तू आमच्याकडे अवेलेबल आहेत. कुठच्याही वस्तूसाठी तुम्हाला परतून जाण्याची किंवा दुसऱ्या काउंटरला जाण्याची गरज नाही. तर आता सुरुवातीपासून LED बल्ब जे आपल्याला लागतात, नंतर मी तुम्हाला गोडाऊन मध्ये पण स्टॉक दाखवेनच. बरं. साधारण रिटेल मध्ये काय त्यांचा रेट आहे तुम्ही सांगू शकता? रिटेलमध्ये ऍक्च्युअल LED मध्ये बघायला गेलं तर 0.5 वॅट पासून ते 50 वॅट पर्यंत LED बल्ब येतात. तर ते एक 40-50 रुपयापासून ते 600-700 रुपयापर्यंत रेट आहेत त्यांचे. बरं. तर तुम्ही दाखवा काय काय तुमच्याकडे. त्याच्यानंतर हे हायर वॅटेज मध्ये जे बल्ब येतात, मोठी साईज, आपल्याला फंक्शनला वगैरे वापरण्यासाठी किंवा मंडपामध्ये घालण्यासाठी हे यूज होतात. त्यानंतर ह्या ज्या लाईट्स आहेत त्या पॅनल लाईट्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे आता नवीन ट्रेंड प्रमाणे घरामध्ये हॉलमध्ये जे काय POPचं सिलिंग करतात त्याला बसवण्यासाठी किंवा डायरेक्ट सिलिंगला सरफेस लाईट बसवण्यासाठी ते वापरले जातात. त्याच्यानंतर हे पूर्ण रेंज तीच आहे. त्याच्यानंतर अप्लायन्स आम्ही जे उषाचे सेल करतो तर त्याच्यामध्ये मिक्सर्स आहेत, त्यानंतर गेट लॅम्प आहेत तिकडे वरती. इकडे खाली परत मिक्सरची वेगळी रेंज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे लिग्रँडचे प्रोडक्ट जे फिटिंगसाठी वापरतो ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला अँकरमध्ये जे रोमा म्हणून प्रोडक्ट येतात ते आहेत. खाली पॉलिकॅप वायर आहे, फिनोलेक्स वायर आहे. ही दोन्ही ब्रँड जे आहेत हे मार्केटमध्ये सध्या टॉप लेवल ब्रँडमध्ये आहेत. त्याच्यानंतर ह्या परत एकदा सिलिंग लाईट्स आहेत. बाकीचे छोटे छोटे ॲक्सेसरीज आहेत त्याच्यामध्ये. आणि इकडे जे फिटिंगसाठी आपण घरामध्ये स्विच सॉकेट वगैरे वापरतो त्याचे फिटिंग्स पूर्ण अवेलेबल आहेत. आणि एक ब्रँड आपण करतो पॅराफ्लेक्स म्हणून वायरचा, तो पण मी तुम्हाला दाखवतो पुढे. बरं. जे सिलिंग फॅन आपण वापरतो घरामध्ये किंवा ऑफिसेसमध्ये, तर त्याच्यासाठी जी रेंज लागते ती विविध टाईपचे सिलिंग फॅन आपल्याकडे आहेत. काही प्रोडक्ट इथे ओपन आहेत, बाकीचे तुम्हाला मी गोडाऊन मध्ये एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर CPL मध्ये पण आमचं डिस्ट्रीब्युशन आहे. मग त्याच्यासाठी जे ओल्ड म्हणजे
कमीत कमी 30-40 वर्षांपूर्वी पण गव्हर्नमेंट बिल्डिंग्सना जे माल यूज केला जायचा बरं तो CPL ब्रँडचा होता, तर तो आपल्याकडे अवेलेबल आहे बरं. मेंटेनन्स साठी. त्याच्यानंतर आता जे तुम्हाला मी सांगितलं पॅराफ्लेक्स वायर, पॅराफ्लेक्स. तो पण एक चांगला नावाजलेला ब्रँड आहे, तर ते पण आम्ही करतोय डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर आपल्याला घरामध्ये वायरिंग साठी जे मेटल बॉक्सेस वगैरे लागतात, सरफेस बॉक्स लागतात, ते पूर्ण रेंज आमच्याकडे अवेलेबल आहे. ऍक्सेसरीज आहेत आणि काही प्रमाणात त्याचे जे काही प्लेट्स वगैरे म्हणजे इतर जे काही फिटिंग्स मटेरियल असतं ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. बर. तर मी जाणून घेऊ इच्छितो की एखाद्याच्या घराचं बांधकाम सुरू झालं किंवा बिल्डिंग लाईन सुरू झाल्या की ते लोक हुबळी, बेळगाव, कोल्हापूर या मोठ्या शहरातून माल होलसेल मधून आणतात, तर तुम्ही दर्शकांना होलसेल मध्ये माल देऊ शकता का? ऍक्च्युअल मध्ये आमची म्हणजे आपले जे लोकल कस्टमर आहेत त्यांना स्वस्त मध्ये आणि चांगल्या क्वालिटीचा माल मिळावा हीच आमची सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी होती. आणि आम्ही आता असं म्हणत नाही की त्यांनी आमच्याचकडे येऊन माल घ्यावा, तर आपण पूर्ण नॉर्थ गोव्यामध्ये माझे कमीत कमी 150 ते 200 रिटेलर्स आहेत, तर त्यांना आम्ही रेग्युलर माल सप्लाय करतो. तर आपल्या लोकल लोकांसाठी माझी एकच विनंती आहे की त्यांनी आपल्या लोकल माणसांना सपोर्ट करावा, जेणेकरून ते तुम्हाला ज्यानंतर तुम्ही एकदा मटेरियल घेतलं की त्याच्यानंतर तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ शकतील. आपण एक उदाहरण घेऊया. आपण बेळगाव मधून किंवा हुबळीमधून, कोल्हापूरमधून मटेरियल आणायला गेलो तर जाण्या येण्याचा खर्च हा आपल्याला कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये लागतो. त्याच्यानंतर आपण मटेरियल आणल्यावर जे आपण काम करून घेतो त्याच्यामध्ये काही ना काही सर्व्हिसचा इश्यू येतो, म्हणजे काही प्रोडक्ट फॉल्टी येत असतील किंवा काहीतरी त्यांना प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्हाला मेंटेनन्ससाठी एवढ्या लांब परत जाऊन रिटर्न येणं हे भरपूर महागात पडण्यासारखं आहे. तर तेच पैसे जर तुम्ही इकडे कन्वर्ट केले आणि चांगल्या क्वालिटीचा माल घेतला तर त्याच्यानंतर पुढील 5 वर्ष सुद्धा तो रिटेलर किंवा ते जे शॉप आहे त्या एरियामधलं तो तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ शकेल. आणि लोकांना एवढीच आपल्या कस्टमरना ही विनंती आहे की त्यांनी लोकल आपल्या गावातल्या किंवा आपल्या सिटीतल्या माणसाला जे आपले बिझनेसमॅन आहेत त्यांना सपोर्ट करावा, जेणेकरून ते तुम्हाला चांगली सर्व्हिस देतील आणि तुमचं रिलेशन चांगलं. बरं, तुम्ही अजून काही दर्शकांना सांगू शकता का? तर मला एवढंच सांगायचं आहे की आपण जे काही प्रोडक्ट आपण विकतो तर त्याच्यामध्ये क्वालिटी असल्याशिवाय कोणीही रिटेलर किंवा कोणीही दुकानवाला ते वाहन विकणार नाही. आणि आतापर्यंत मागच्या 5 वर्षात आम्हाला जो लोकल कस्टमरचा सपोर्ट मिळालाय तोच सपोर्ट सगळ्यांना जर इथे गोव्यामध्ये मिळेल तर कोणालाही बाहेरगावी म्हणजे बेळगाव, हुबळी, कोल्हापूरला जाण्याची गरज नाही, कारण त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा माल त्याच रेटमध्ये गोव्यामध्ये भेटतो. हे मला कस्टमरना सांगायचं आहे. त्यांनी हे नोट करून घ्यावं आणि विचार करावा या गोष्टीवर. आणि आपण जवळ माल घेतल्यानंतर आपल्याला चांगली सर्व्हिस भेटेल की एवढ्या दूर जाऊन सर्व्हिस भेटेल हा त्यांनीच विचार करायचा आहे. फक्त तुम्हाला जर रेटमध्ये काय मिसमॅच होत असेल तर तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करून ते सॉर्ट आउट करू शकता. असं नाही की फक्त तुम्ही रुद्रा एंटरप्राइजेस कडे जाऊन माल घ्यायला पाहिजे, कुठच्याही रिटेलर कडे जा पण लोकल लोकांना सपोर्ट करा. बरं, छान माहिती दिली तुम्ही. आपण आता गोडाऊन व्हिजिट करूया. ओके. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आतमध्ये गोडाऊन दाखवतो, ज्याप्रमाणे आपण रिटेल काउंटरला व्हिजिट केलेली आहे गोडाऊन पण दाखवतो. या इकडून सुरू करूया आपण. तुम्ही कोण आहे? माझं नाव आहे दत्ताराम वझे आणि हे आमचे बिझनेस मधले आम्ही जे पार्टनर आहोत ते केशव अभ्यंकर आणि अनेक आमचे पार्टनर आहेत पुरुषोत्तम अभ्यंकर म्हणून. आम्ही सगळेजण मिळून हे होलसेल आणि रिटेलचा बिझनेस करतोय मागचे 5 वर्ष. आणि आता तुम्ही आल्याप्रमाणे जसं आपण रिटेल बघितलं तसंच होलसेल मध्ये जे जे प्रोडक्ट आम्ही होलसेल स्टॉक मध्ये ठेवतो ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. बरं, दाखव. आपल्याकडे फर्स्ट म्हणजे आपण उषा कंपनीची, उषा इंटरनॅशनल लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीच्या आम्ही नॉर्थ गोवासाठी डिस्ट्रीब्युटर आहोत. बरं. आणि त्याच्यामध्ये जे काय अप्लायन्स किंवा फॅन किंवा जे काय LED वगैरे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे प्रोडक्ट आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो, होलसेल देतो, रिटेल पण देतो. होलसेल आणि रिटेल. तर त्याच्यामध्ये एक आयटम त्यांचा आहे इलेक्ट्रिकल आयर्न. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आयर्न मध्ये 2-3 प्रकार येतात, स्टीम आयर्न, त्याच्यानंतर स्प्रे आयर्न आणि ड्राय आयर्न. सगळा स्टॉक आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत गिझर्स, जे वॉटर हीटर म्हणून आपण जे म्हणतो ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर एक्झॉस्ट फॅनची रेंज आहे पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याकडे सिलिंग फॅन मध्ये पूर्ण नॉर्मल, इकॉनॉमी, डेकोरेटिव्ह, हाय ट्रेंड सगळे फॅन आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे टेबल पेडस्टर वॉल म्हणजे जे ऑफिसेस वगैरे यूज होतात, शॉप्स मध्ये यूज होतात ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जे जे काही अप्लायन्स आपण वापरतो
म्हणजे मिक्सर म्हणा, फूड प्रोसेसर म्हणा, हम्म. त्याच्यानंतर हँड ब्लेंडर, अशा छोट्या छोट्या वस्तू दाखवतो तुम्हाला मी. बरं कुकटॉप झाले आपण जे रेग्युलर घरामध्ये वापरतो, बरं. हे गॅस साठी आहेत. गॅस सिलेंडर, गॅस सिलेंडर. सिलेंडर. त्याच्यानंतर मिक्सर झाले, विविध टाईपचे मिक्सर आहेत. राईस बरं. कुकर झाले. राईस कुकर. त्याच्यानंतर आपल्याकडे सँडविच ग्रिलर, टोस्टर पण. कूल टच केटल टाईप. केटल मध्ये 2-3 प्रकार आहेत, वॉटर हीट करण्यासाठी, गरम करण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याकडे टोस्टर पण आहेत. बरोबर. इंडक्शन कुकटॉप आहेत विविध टाईपचे. त्याच्यानंतर राईस कुकर आणि थोडी व्हरायटी आहे आपल्याकडे, वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर एलईडी प्रोडक्ट जे काय आपल्या घरामध्ये युज होतात, एलईडी बल्ब म्हणा, ट्यूबलाईट म्हणा, किंवा जे काही फोकस वगैरे आम्ही फंक्शन्सला वगैरे वापरतो, डेकोरेटिव्ह लाईट्स, ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. बरं. हे काय प्रोडक्ट आहे? त्याच्यानंतर हे जे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत एअर फ्रायर म्हणून, आणि ते पूर्ण तुम्हाला त्याची डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेली आहे, आणि ते कशासाठी युज होतात आणि काय युज होतात. आणि आताच्या ह्याच्यामध्ये लोकांना टाइम कन्झ्युमिंग जास्त असल्यामुळे ह्याच्यामध्ये टाइम आपला कमी वेस्ट होतो. कमी वेळात आपण काम करू शकतो घरात. त्याच्यासाठी हे प्रोडक्ट्स आलेले आहे, आणि ते सगळे प्रोडक्ट आम्ही होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये सेल करतो. आता तुम्हाला जे रेग्युलर आपले टेबल फॅन, पेडेस्टल फॅन आणि वॉल फॅन जे आपण वापरतो, त्याची अनेक रेंज पण दाखवतो. आता आपल्याकडे जे आपण वॉल फॅन म्हणतो, तर वॉल फॅन मध्ये आपल्याकडे हाय स्पीड आहे, नॉर्मल स्पीड मध्ये फॅन आहेत अवेलेबल उषा कंपनीचे. त्याच्यानंतर आपल्याकडे टेबल फॅन पण आहे. त्याच्यानंतर पेडेस्टल फॅन पण आहे, तुम्ही दाखवू शकता. त्याच्यामध्ये हाय स्पीड आणि नॉर्मल स्पीड असे दोन्ही टाईपचे येतात. बरोबर. त्याच्यानंतर जे गरमीसाठी आपण वापरतो एअर कूलर, ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण कुलिंग साठी वापरू शकतो घरात किंवा ऑफिसेस मध्ये. त्याच्यामध्ये अनेक 2 मॉडेल आहेत. हा एक आहे कूलर इकडे. त्याच्यामध्ये रेंज येते विविध, 20 लिटर, 22 लिटर, 35 लिटर असे रेंज येते. तर त्या टाईप मध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर जे रेग्युलर सिलिंग फॅन वगैरे आहेत ते आपण ठेवतो पूर्ण रेंज. बरं. तर आता वायरिंग साठी स्विचेस वगैरे. वायरिंग साठी स्विचेस. बरं. तर आता आपल्याकडे जे आपण घरामध्ये रेग्युलर प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्या एरियामध्ये जे ऑफिसेस मध्ये वापरतो, हे स्विचेस, प्लेट्स, त्याच्यानंतर बोर्ड, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे सीपीएल म्हणून कंपनीचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि हे पण आम्ही 5 वर्षापासून करतोय. आणि त्याच्यामध्ये विविध टाईपचे स्विचेस, सॉकेट्स, म्हणजे डेकोरेटिव्ह टाईप, म्हणजे तुमच्या घराचं पेंट कसं आहे त्याच्यामध्ये प्रमाणे तुम्ही प्लेट्स वगैरे लावू शकता. तर त्याच्यामध्ये कशी रेंज येते मी तुम्हाला दाखवतो. हे बॉक्सेस आहेत विथ प्लेट वाले. त्याच्यानंतर हे जे ओल्ड आपण म्हणतो की मेन स्विच वगैरे लावायचे घरामध्ये, तर ते त्या टाईप मध्ये थोडंसं मटेरियल आहे. त्याच्यानंतर जे आपण चार्जिंग साठी वगैरे मल्टीप्लग वगैरे वापरतो, तर त्याच्यासाठी एक्सटेन्शन बोर्ड वगैरे ते आहेत. त्यानंतर 3 पिन टॉप म्हणून जे ऍक्सेसरीज म्हणून इलेक्ट्रिकलचे पिन्स वापरतो ते आहेत. त्याच्यामध्ये होल्डर जे भिंतीवर वगैरे आपण लावतो, ते होल्डरचे सेक्शन आहे हा पूर्ण. इकडे आपल्याला दिसेल तुम्हाला की ह्याच्यामध्ये विविध टाईपचे स्विचेस आहेत. ग्रे कलर मध्ये आहेत, व्हाईट कलर मध्ये आहेत, त्याच्यानंतर फ्लॅट टाईप मध्ये आहेत, नॉर्मल स्विचेस आहेत. तर हे ज्याप्रमाणे कस्टमरची चॉईस असेल त्याप्रमाणे ते घेतात. त्याच्यानंतर ह्या प्लेट्स आहेत त्या स्विचला बसण्यासाठी, वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. कलर प्लेट्स त्याच्यामध्ये आहेत, ते पण ऑर्डर प्रमाणे आम्ही अवेलेबल करून देतो. एखादा बॉक्स उघडून दाखवू शकता? हो, दाखवतो दर्शकांना. तर ही आपली आता नॉर्मल रेग्युलर जी मॉड्युलर प्लेट आपण म्हणतो, तर ही एक 8 मॉडेलची एक प्लेट तुम्हाला सॅम्पल दाखवतोय. बरोबर. तर ह्याच्यामध्ये स्विचेस, सॉकेट ज्याप्रमाणे तुमची रिक्वायरमेंट कस्टमरची असेल त्याप्रमाणे आपण देऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये मॉडेल पण येतात, विविध कलर पण येतात, तसे आपण जे एज पर ऑर्डर आपण देतो. त्याचप्रमाणे इन्सुलेशन टेप ही इलेक्ट्रिकल मधली सगळ्यात महत्वाची वस्तू, पण ते पण इलेक्ट्रिकल टेप आपल्याकडे अवेलेबल आहे. चांगल्या सगळ्या 4-5 कलर मध्ये अवेलेबल आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या इलेक्ट्रिकल मध्ये भरपूर महत्वाच्या असतात. जे इलेक्ट्रिकल मध्ये नॉलेज असलेली माणसं आहेत त्यांना हे माहित आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आणि एक थोडी रेंज दाखवतो. हे जे रेग्युलर आधीपासून जे भरपूर 25-30 वर्षापासून जे स्विचेस वापरतात, तर त्याच्यामध्ये हे ओल्ड टाईप मध्ये एक रेंज आहे. त्याच्यानंतर आपले जे आता आपण नवीन फ्यूज आधी वापरायचो आणि आता नवीन एमसीबी वापरतो, तर एमसीबी मध्ये पूर्ण रेंज आमच्याकडे अवेलेबल आहे. सीपीएल मध्ये पण आहे. आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे लिग्रँड म्हणून एक कंपनी आहे, त्याचे पण प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. तर हे लिग्रँडचे प्रोडक्ट आहेत. लिग्रँड मध्ये पण चांगली रेंज आहे, आणि लिग्रँड पण आपण होलसेल रिटेल करतो.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण चांगले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. फक्त काय कॉस्टच्या हिशोबाने प्रत्येक कंपनीचे रेट्स जसे डिफरन्स असतात तसे रेट तुम्हाला भेटेल. याच्यामध्ये आणि पण बॉक्सेस आणि जे काही ॲक्सेसरीज येतात ते विविध टाईपचे आमच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये ॲज पर कस्टमर रिक्वेस्ट आपण अवेलेबल करून देऊ शकतो. तुम्हाला त्याच्यामधले दाखवतो. तर ॲज अ टेस्टर आहेत आपल्याकडे. टेस्टर हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जसे आपण इन्सुलेशन टेप बद्दल बोललो तसं टेस्टर पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर होल्डर हे रेग्युलर लागणारे आपल्या घरातल्या वस्तू. तर ह्या सगळ्या वस्तू आमच्याकडे होलसेल रिटेलमध्ये दोन्ही टाईपमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर जे सॉकेट्स वगैरे आपण यूज करतो ते सॉकेट्स अशा टाईपमध्ये येतात. आता नवीन जी रेंज आलेली आहे, आता मॉड्युलर म्हणून जे आपण वापरतो त्यामध्ये पण आपल्याकडे आहे आणि नॉर्मल विथ नॉन मॉड्युलरमध्ये पण अवेलेबल आहे. तर अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी. त्याचप्रमाणे आता कॉन्क्रिटिंग म्हणजे लोक जास्त कस्टमर कन्सिल वायरिंगसाठी प्रिफर करतात. म्हणजे जे आपण भिंत फोडून आतमध्ये वायरिंग करतो तर त्याच्यासाठी जे लागणारे पाईप रोल किंवा ज्या काही इतर वस्तू त्याचे फॅन बॉक्स म्हणा किंवा कन्सिलचे PVC बॉक्सेस म्हणा, वुडन बॉक्सेस म्हणा, ते पण आपल्याकडे पूर्ण रेंज अवेलेबल आहे. तर आपण आता पूर्ण तुम्ही शॉप व्हिजिट आणि तुमच्या गोडाऊनची व्हिजिट तुम्ही दाखवलीत. तर आज गोव्यामध्ये किंवा गोव्याबाहेरील आमचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी नवीन बिझनेस स्टार्टअप करायचा असेल तर किती लाखांपासून माल घ्यावा लागेल, काही तुम्ही मार्गदर्शन करू शकता का? तर सुरुवातीला जर नवीन तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल, म्हणजे एक रिटेल शॉप टाकायचं असेल, तर तुम्हाला मिनिमम इन्व्हेस्टमेंट हे फक्त मटेरियलसाठी किमान 2 ते 3 लाखाची करावी लागते. आणि त्याच्यानंतर ॲज पर तुमचा बिझनेस जसं वाढत जाईल, सेल कस्टमर वाढत जाईल, तसं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागेल. बरं. मग ते तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही करू शकता. पण मिनिमम तुम्हाला 2 ते 3 लाख स्टार्टिंगला पाहिजे. आता तुम्ही होलसेल दाखवलं, रिटेल पण दाखवलं. तर आता होलसेल माल तुम्ही कुठे कुठे सप्लाय करता किंवा तुमच्याकडे नवीन कस्टमर यायचे असतील तर त्यांना तुम्ही कुठे कुठे माल तुम्ही प्रोव्हाइड करू शकता? तर आमचं आता पूर्ण जे डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे काय आपण सप्लाय करतो त्याच्यासाठी आमची स्वतःची गुड्स कॅरियर आहे. तर त्याच्याप्रमाणे आम्ही नॉर्थ गोवा पूर्ण करतो. म्हणजे इथून आता आम्ही थिवीमध्ये आहोत, तर थिवीतून वाळपई म्हणा, माशेल म्हणा, ओल्ड गोवा म्हणा, त्यानंतर पणजी नंतर इकडे बीच लाईन म्हणजे कलंगूट एरियापासून ते पूर्ण मांद्रेम एरियापर्यंत, त्यानंतर पेडनेम साईडला महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत आपण सप्लाय करतो. फक्त आपण दोडामार्ग एरिया अजून सुरू केलेला नाही, पण आपण जो बॉर्डर एरिया आहे तो आपण कव्हर करू शकतो. जर कोणी कस्टमर जर येत असतील आपल्याकडे तर आपण त्यांना सर्व्हिस देऊ शकतो. किंवा आमचं रिटेल काउंटर इथे थिवीला जायचे तुम्हाला मी दाखवलं, त्याच्यामध्ये पण ते स्वतः येऊन कस्टमर परचेस करू शकतात. बरं. आता रिटेलचे काही जे रेट आहेत ते वेगळे असतात आणि होलसेलचे रेट वेगळे आहेत. बरोबर. तर मिनिमम अमाऊंट असेल तर त्यानंतर तुम्ही होलसेल रेट त्यांना देऊ शकता. एखाद्याला स्वतःचं घर बांधायचं आणि त्यासाठी भरपूर असं सामान लागतं. बरोबर. अप्लायन्सेस म्हणा, फॅन, त्याच्यामध्ये वायरिंग म्हणा, तर तुम्ही काही एक मिनिमम अमाऊंट फिक्स केले? आता ऍक्च्युअल तुम्ही ऍव्हरेज काढायला गेलात तर एक नवीन घराचं जर वायरिंग करायचं झालं तर त्याला मिनिमम 40 ते 50 हजाराचं मटेरियल लागतं. बरोबर. एक मिनिमम ऍव्हरेज पकडा छोट्या घरासाठी. बरोबर. तर तसं जर पूर्ण रेंज कोण घेत असेल तर आम्ही त्यांना होलसेल रेटमध्येच माल देतो. आणि जर नॉर्मल एक 4-5 हजार किंवा 8-7-8 हजाराचं जे काय मेंटेनन्स साठी लागतं तर त्याला रिटेलच रेट लागेल. कारण होलसेल रेटमध्ये आम्ही एवढी क्वांटिटी देऊ शकत नाही. बरं. आता हे फॅन आहेत किंवा अन्य तुमच्याकडे जे आज तुम्ही गोडाऊन दाखवलं पूर्ण, तर एखाद्याला 20 फॅन 50 फॅन तुम्ही किती रिक्वायरमेंट त्यांची पूर्ण करू शकता? आता आमचं कसं आहे, मिनिमम आमचं जर समजा तुमचं 10 किलोमीटर एरियामध्ये आमच्या ऑफिस पासून एरिया आहे, शॉप आहे, तर आम्ही मिनिमम एक 15 ते 20 हजाराची ऑर्डर असेल तर आम्ही डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देतो. डिलिव्हरी चार्जेस आम्ही लावत नाही. तर आज आमच्यावर दत्ताराम मोझे आणि तसेच पुरुषोत्तम अभ्यंकर, केशव अभ्यंकर, तर यांच्याशी आपण बोललो. यांच्या गोडाऊनला भेट दिली, रिटेल शॉपला भेट दिली. आज तुम्ही गोव्यातून आमचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला ही बहुमूल्य अशी माहिती